सिंपल फ्युचर टेन्स आपण पाहत आहोत. कालही सिंपल फ्युचर टेन्स पाहिलेला आहे. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय आहे माहितीये का, की आपण ब्रिटिश आणि अमेरिकन असे दोन स्ट्रक्चर्स आहेत. ब्रिटिश स्ट्रक्चर म्हणजे काय की करता येतो, करत्यानंतर शाल किंवा विल येतं आणि मग क्रियापद येतं ब्रिटिश स्ट्रक्चर मध्ये. म्हणजे आपल्यावर राज्य जे केलंय ते कोणी केलं होतं? ब्रिटिशांनी. म्हणून जेवढं गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंटल आहेत, कोर्ट कचेरी, त्यानंतर कलेक्टर ऑफिस, तहसील ऑफिस, हे सगळे जेवढे गव्हर्नमेंट सेक्टर आहेत तिथं काय चालतं माहितीये? ब्रिटिश इंग्लिश चालतं. ओके. कारण भारत स्वतंत्र झाला त्यावेळी जास्त त्या काळामध्ये जे एम्पायर होतं ते कोणाचं होतं? ब्रिटिशांचं. म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त देशांवर राज्य त्यांचं होतं. म्हणून इंग्रजीचा तेवढा प्रचार प्रसारही त्यांच्या काळी झालेला आहे. ब्रिटिश लायब्ररी आपल्या पुण्यामध्ये सुद्धा आहे. हर एक शहरांमध्ये त्यांनी ती बसवलेली आहे. त्यांच्या भाषा संवर्धनासाठी त्यांनी सेपरेट फंड ठेवलेला होता. ठीक आहे. सेम तशाच पद्धतीनं जेव्हा कालांतरानं कोण डेव्हलप झालं? अमेरिका. आणि अमेरिकेनं जे अमेरिकन इंग्लिश, तिथे म्हणजे काय की ग्रॅमरची जी ब्रिटिशांची रूल्स होती ती अमेरिकन इंग्लिश मध्ये आपल्याला काय जास्त प्रमाणात आढळत नाहीत. अमेरिकन इंग्लिश काय म्हणते? आय, वी, यू, ही, शी, इट, दे, म्हणजे ही पर्सनल प्रोनाउन्स जे आहेत ना, तर कोणतंही प्रोनाउन येऊ द्या, तुम्ही काय वापरू शकता? विल. म्हणजे अमेरिकन इंग्लिश सोपी जाते. आणि आजच्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये या मोबाईल्स, गॅजेट्स जे आहेत, लॅपटॉप्स, त्यानंतर कॉम्प्युटर्स, प्रत्येक टेक्नॉलॉजी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असू द्या, सॉफ्टवेअर्स असू द्या, डेव्हलपमेंट असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी, तंत्रज्ञान डेव्हलप कुठं झालं? अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त. आणि म्हणून अमेरिका हा सधन आणि संपन्न असा देश बनला, प्रगत राष्ट्र बनला. आणि मग प्रगत राष्ट्र जे पण असतं, जसं त्या काळी कोण होतं? ब्रिटिश होते, त्यांचा प्रभाव राहिला. तर मग अमेरिकेचा प्रभाव हा वाढला. आणि आपल्या भारतामध्ये आपण कोणाचं राहत नाहीत, एकाचं. म्हणजे जिंदाबाद सगळेच असतात आपल्याकडं. कळलं का? म्हणून आपण ब्रिटिशही फॉलो करायला लागलो, अमेरिकनही फॉलो करायला लागलो. भारतीय माणसांनी इंग्रजी अवघडच यायला लागली. समजलं तुम्हाला? म्हणजे दोन दोन इंग्लिश तुम्हाला विनाकारण अभ्यास करावा लागायला लागला. दोन दोन गोष्टींचे तुम्हाला काय करावे लागायला लागले? शब्दपाठ करावे लागायला लागले. जसं की ट्रक म्हणताय, लॉरी म्हणताय. ट्रक वेगळा आहे, लॉरी वेगळा आहे. म्हणजे ह्या दोघांची इंग्रजीचा बेस काय आहे? वेगळा आहे. एक ब्रिटिश आहे तर एक अमेरिका आहे. मग तुम्हाला दोन्ही मग असे 2,000-4,000 शब्द करावे लागत आहेत. समजा जर तुम्ही नेटिव्ह स्पीकरला पाहायला गेला तर 2,000 ते 3,000 त्यांना पाठ असतात. तुम्ही मराठी बोलता, तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा 2,000 ते 3,000 पाठ असतात. बोलायला लागलात मराठी. पाठ म्हणजे काय? किती अंडरस्टँड असते तुम्हाला माहित असतं. याला बोर्ड, आता हा तर इंग्लिश आहे, फलक, लेखणी, हे माहित असतं तुम्हाला. याला लेखणी म्हणायचं, याला फलक म्हणायचं. ओके, ठीक आहे. आपल्या भाषेमध्ये आता आपल्या इंग्लिशचा प्रभाव झाल्यामुळे आपण याला बोर्ड आणि याला पेन म्हणतो. थोडे थोडे वर्ड्स आपण इंग्लिशचे वापरतो मराठी बोलत असताना. हे सत्य आहे? सत्य नाही. आपण पहिलं बहीण म्हणायचो, अलीकडे म्हणतोय हे ब्रो, हाय ब्रो. ब्रो म्हणजे कोण? तर ब्रदर. ब्रदरचा शॉर्टकट केला. म्हणजे तो आपल्यावर झालेला इंग्रजी भाषेचा काय आहे? प्रभाव आहे. ठीक आहे. पण याचा अर्थ आपण पूर्ण इंग्लिश बोलतो का? आणि पूर्ण इंग्लिश बोलल्यावर तुम्ही माझ्या समोर कशाला आला असतात? हेही तेवढंच सत्य आहे. खरंय की नाही? मग पूर्ण इंग्लिश बोलण्यासाठी काय करावं लागेल? तर पहिली गोष्ट तर तुम्ही केलेलं आहे. काय केलंय सांगा ना? कल्याण आनंद क्लासेस जॉईन केलेले आहेत. हे खरंय. आणि मग इथं तुम्हाला मी शिकवतोय. आता आपल्याला म्हणजे मी हे जनरली प्रास्ताविक केलं आणि आपण आता विषयाकडे जातोय. ते विषय म्हणजे काय? तर सिंपल फ्युचर टेन्स. हा आज आपण टेन्स पाहतो. पण टेन्स मध्ये आपल्याला दोन्हीही पद्धती माहित असल्या पाहिजे. नाहीतर असं नको वाटायला तुम्हाला की तो माणूस चुकला. म्हणजे समजा एखादा म्हणला आईल कम, आईल कम म्हणजे मी येईल, आणि एखादा म्हणला आय शाल कम, मग सरांनी आम्हाला शाल शिकवलंच नाही असं वाटायला नको. शाल म्हणजे मराठीतली शाल आहे का कोणती? कळलं का? घेऊन ये, असं काही आहे का? असं काही तार्किक विचार करायची गरज नाही. समजते तुम्हाला? नक्की समजतं कृष्णा? नक्की? ओके, सांगू शकता तुम्ही मला. असं काही नाहीये की व्हिडिओ चालू आहे आपण बोलायचं नाही, असं काही नाहीये. तुमचा आवाज, तुमचा चेहरा वगैरे ह्या गोष्टी इतकी फेमस तुम्ही नाहीयेत की हे सगळ्यांना माहिती आहे. मान्य आहे का हे तुम्हाला? खरंच ना, कारण आज हे खूप व्हायरल, या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. ओके, म्हणजे आपण जरी एखाद्या बस स्टॉपला थांबलो तरी आपला व्हिडिओ शूट कोणतरी काढून त्याच्यावर टाकून देतं. जर तो व्हायरल झाला तितकं आपलं नशीब असेल
तर आपण तितके व्हायरल होतो. खरंय की खोट आहे? काही काहींना तर सेलिब्रिटी होण्यासाठी तर ते मुद्दामून व्हायरलसाठी, पण प्रत्येकाचा व्हायरल होतो का? नाही. आपल्याही व्हिडिओज मध्ये आपण घेतोय म्हणून काय आपला व्हिडिओ व्हायरल झाला की नाही झाला हे पाहत बसत नाही. पण आपल्या विद्यार्थ्यांना, एखाद्याला, सुंदरला इथं ज्या काही कॉन्सेप्ट समजल्या नाही किंवा त्या रिव्हर्स ऐकायच्या आहेत, त्याला पुन्हा एकदा ऐकायची इच्छा झाली आहे, तर त्याला एक सपोर्ट म्हणून मी हे व्हिडिओ काढतोय. समजतंय तुम्हाला? मग एक आपल्या विद्यार्थ्यांनाच त्याचा काय होऊ शकतो फायदा. कारण युट्यूबच्या दृष्टीने त्या लेवलचं साहित्य अजून तरी आपल्याकडे वापरण्यात येत नाहीये. कारण युट्यूबवर अनेक मोठमोठी व्हिडिओज आहेत जी चांगल्या पद्धतीने काय करू शकतात, त्यांना तशी साधन वापरतात. परंतु हे लक्षात घ्या, ही कोणतीही शिक्षण घेण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन नसते, ऑफलाईन मध्ये त्याला चांगलं समजतं. जसं मला तुमचे चेहरे पाहिल्यामुळे मला समजतंय, तुम्हाला कितपत समजतंय, प्लस मी विचारतो त्यावेळेस तुम्ही उत्तर देऊ शकता. इथे समजतंय का नक्की? सिंपल फ्युचर मध्ये म्हणा आय शॅल कम, आय विल कम, म्हणजे आय विल कम पण म्हणता येईल, आय शॅल कम. आय विल कम कोणत्या इंग्लिश मध्ये असेल? अमेरिकन मध्ये असेल. आणि आय शॅल कम कशामध्ये असेल? ब्रिटिश इंग्लिश मध्ये असेल. एवढं तर मान्य आहे डोक्यात. पण आता बोलायचं एकच पकडावं लागेल ना, एका वेळी दोन गाड्यांवर बसून जाता नाही येत. कोणती एकच बाईक तुम्हाला काय करावं लागेल? पकडावी लागेल. कोणती एक, म्हणजे तुम्ही असं दोन याच्यावर स्टंट करू शकत नाही, तो काही काळच असतो, काही सेकंदाचा. ठीक आहे, मग सांगा कोणती घेऊ मी? म्हणजे मला उदाहरण त्या पद्धतीने घ्यायला. बरं, तुम्हाला हे समजलंय का? शाल सगळीकडे नाहीये ब्रिटिशांकडे, ते एक समजून घ्या. ब्रिटिशांकडे हा जो शाल बिल आहे तर ते फक्त फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स मध्ये वापरलं जातं. कोण? आय आणि वी. आय आणि वी यांच्या सोबतच काय वापरलं जातं? शाल वापरलं जातं. जास्त शेकिंग नकोय. ठीक आहे, शेक म्हणजे काय करणं, म्हणजे जास्त तुम्ही हालचाल जर जास्त केली तर काय होतं, म्हणजे पाहणाऱ्यांना तितक्या प्रमाणात व्हिडिओ मग तो स्थिर ठेवत नाहीये. तर बघा, आय आणि विल, तर यांच्या सोबत काय घ्यायचं? शाल. म्हणा आय शाल, वी शाल. विशाल नाही बरं का, हा आय शाल, वी शाल. हा, आणि बाकी सगळ्यांसोबत विल. हे ब्रिटिशांचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे फक्त या दोन शब्दांसोबतच काय वापरा म्हणताय ब्रिटिश? शाल वापरा म्हणताय. आणि बाकी सगळ्यांसोबत काय वापरा म्हणताय? विल वापरा. हे ब्रिटिशांचा नियम आहे. म्हणजे जेवढ्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस आहेत त्यामध्ये तुम्हाला हे या पद्धतीने चालायचं आहे. हे समजलं तुम्हाला? ठीक आहे. मग आता विलचं कसं आहे ते म्हणते, टेन्शनच घेऊ नका अमेरिकन इंग्लिश. ते म्हणतात आमच्या ग्रामरमध्ये असा काही नियम नाही, तुम्ही सगळीकडे काय वापरू शकता? विल वापरू शकता. समजलं तुम्हाला? ओके, मग आता उदाहरण घेऊ. कोणाचं? ब्रिटिशांचं का अमेरिकेचं? दोन्हीचं. ठीक आहे. बर, म्हणजे एक जवळपास आता समजून तर घ्या. तर काय आहे? आय शाल कम, क्रियापद काय आलं? आय शाल कम. ठीक आहे. त्यानंतर काय? मी उद्या गावाला जाईल, मग आय शाल गो टू विलेज टुमॉरो. आय शाल गो टू विलेज टुमॉरो. टुमॉरो लिहिलेलं नाही मी तिथे. ठीक आहे, समजून घ्या. आय शाल गो टू विलेज टुमॉरो म्हणा, म्हणजे मी उद्या गावाला जाईल. आता अमेरिकन बघा, आय विल गो टू विलेज टुमॉरो. शालच्या जागी काय केलं? फक्त विल वापरलं, झाली अमेरिका. आय विल गो टू विलेज टुमॉरो. समजतं? म्हणजे अवघड नाहीये. मग आता तोंडी घ्यायचे का आता रायटिंग मध्येच घ्यायचे आपल्याला काही वाक्य? तोंडी घेऊ शकतो. बरं, मग माधुरी मला सोमवारी भेटेल. मग करता कोण आहे? माधुरी. हा, मग माधुरी नंतर काय घ्यायचं? विल, कारण ती भेटेल म्हणते ना. मग माधुरी विल. हा, क्रियापद कोण आहे? भेटणं, म्हणजे कोण? मीट. माधुरी विल मीट मी ऑन मंडे. माधुरी विल मीट मी ऑन मंडे. माधुरी मला काय होईल? सोमवारी भेटेल. कळते ना तुम्हाला? आता अशा अनेक वाक्यांचा सराव आपण पाहूया. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.